नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 19 जून 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, भारताने जपानसोबत पॅरिस कराराच्या कोणत्या कलमाअंतर्गत जॉईंट क्रेडिटिंग मेकॅनिझम स्वीकारलेले आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, भारतानं जपानसोबत जॉईंट क्रेडिटिंग मेकॅनिझम स्वीकारलं आणि मित्रांनो हे पॅरिस कराराच्या कलम 6.2 अन्वये स्वीकारलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पासाठी किती उत्तर भारतीय राज्यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत? मित्रांनो, किशाऊ बहुउद्देशीय प्रकल्प यासाठी उत्तर भारतातील एकूण 6 राज्यांनी सामंजस्य करार केलेला आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, 6 राज्यांनी सामंजस्य करार म्हणजे MOU साइन केलेला आहे. आता पुढे मित्रांनो, ही 6 राज्य कोणती आहेत? याच्यामध्ये हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान. आणि मित्रांनो, या अन्वये हिमाचल प्रदेशच्या वाट्याचं जे पाणी असणार आहे त्यातलं पाणी राजस्थान आणि दिल्ली या दोघांना दिलं जाणार आहे. यामध्ये असा करार करण्यात आलेला आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न पहा, CSIR ने उद्योगांना 7 तंत्रज्ञानाचे हस्तांतरण केले आणि किती BND म्हणजे भारतीय निर्देशिक द्रव्य संदर्भ साहित्य जाहीर केले? या ठिकाणी पहा मित्रांनो, CSIR न काय केलं? उद्योगांना 7 तंत्रज्ञानाचे हस्तांतरण केलेलं आहे आणि मित्रांनो त्यासोबतच 10 नवीन भारतीय निर्देशिक द्रव्य देखील जारी केलेले आहेत, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय सी. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4, इस्रो आणि DAE हे भविष्यातील लुनार लँडर्सचे आयुष्य किती दिवसापर्यंत वाढवण्यासाठी कृत्रिम हिटिंग सिस्टीम विकसित करत आहेत? या ठिकाणी पहा, अंतराळात गेल्यावर वातावरण कसं असतं? अतिशय थंड असतं आणि मित्रांनो त्या थंड वातावरणामध्ये आपला जे लँडर असतो, लुनार लँडर, चंद्रावर जो लँड करणार लँडर आहे त्याचं आयुष्य 200 दिवसापर्यंत वाढवण्यासाठी इस्रो आणि भारतीय अणुऊर्जा विभाग म्हणजे DAE काय करत आहेत? तर सिस्टीम, कृत्रिम हिटिंग सिस्टीम विकसित करत आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, आपले जे चंद्रावर लँड करण्यासाठी लँडर वापरले जातात त्यांचं आयुष्य थंड वातावरणामध्ये वाढवण्यासाठी इस्रो आणि DAE मिळून ऍडव्हान्स्ड आर्टिफिशियल हिटिंग सिस्टीम विकसित करत आहेत. ठीक आहे. पाचवा प्रश्न, संरक्षण मंत्रालयाने नॅशनल मिलिटरी ड्रोन टेक्नॉलॉजी हब उभारण्यासाठी कोणत्या IIT ला 500 कोटी रुपयांची मंजुरी दिलेली आहे? या ठिकाणी पहा, नॅशनल मिलिटरी ड्रोन टेक्नॉलॉजी हब उभारण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं IIT कानपूर सोबत करार करून 500 कोटी रुपयांची मंजुरी दिलेली आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? तर पर्याय डी, IIT कानपूर. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, भारत सरकारने कोणत्या राज्यांच्या सीमेवर खनिज तेल ऑपरेशन सुलभ करण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार केलेला आहे? या ठिकाणी पहा, भारत सरकार त्यासोबतच आसाम आणि नागालँड या तिघांमध्ये काय झालेलं आहे? एक सामंजस्य करार झालेला आहे, ज्याच्या अन्वये या 2 राज्यांच्या सीमेवर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्खनन करणं आणि मित्रांनो त्याची वाहतूक करणं सुलभ होणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा करार आहे तो भारत सरकारनं आसाम आणि नागालँड सोबत केलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. कोणाकोणामध्ये झाला? तिघांमध्ये झाला. सर्वात पहिल्यांदा भारत सरकार, दुसरं आसाम, तिसरं नागालँड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी भारताचे पहिले व्हॉट्सअप आधारित AI सल्लागार व्यासपीठ कोणते आहे? या ठिकाणी पहा, तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी भारतातील पहिलं व्हॉट्सअप आधारित AI, ज्याप्रमाणे मेटा AI आहे, आपण व्हॉट्सअपला मेसेज केल्यावर त्या ठिकाणी AI कडून उत्तर येतं, त्याच प्रकारचा व्हॉट्सअप आधारित तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी असणारा AI आहे तो ऑइल सीड्स किसान मित्र या नावानं लॉन्च करण्यात आलेला आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. आता आपण व्हॉट्सअपवर ऑइल सीड्स किसान मित्र या AIच्या आधारे आपण तेलबिया संबंधी माहिती घेऊ शकतो. ठीक आहे. 8वा प्रश्न, जागतिक आर्थिक मंचाच्या 2026 टेक्नॉलॉजी पायनियर्सच्या यादीत एकूण किती भारतीय स्टार्टअपचा समावेश झालेला आहे? या ठिकाणी पहा, जागतिक आर्थिक मंच म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं जाहीर केलेल्या 2026 टेक्नॉलॉजी पायनियर्स या यादीमध्ये भारतातील एकूण 9 स्टार्टअप्सचा समावेश करण्यात आलेला आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. 2025 मध्ये 10 होते, त्याच्या अगोदर 9 होते. अशा प्रकारे भारतातील आतापर्यंत एकूण 28 स्टार्टअप या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, जागतिक बँकेच्या म्हणजे वर्ल्ड बँकेच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2027 साठी भारताचा GDP विकास दर किती राहण्याचा अंदाज आहे? तर लक्षात ठेवायचा आहे, भारताचा GDP विकास दर आहे तो 6.6% राहील असं वर्ल्ड बँक म्हणते, जागतिक बँक म्हणते, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिले विंड टर्बाइन सप्लाय चेन मॅनेजमेंट पोर्टल WT मारुत कोणी लॉन्च केले? या ठिकाणी पहा, WT मारुत हे गोव्यातील एका कार्यक्रमामध्ये प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, भारतातील पहिले विंड टर्बाइन सप्लाय चेन मॅनेजमेंट पोर्टल प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते गोव्यामध्ये लॉन्च करण्यात आलं, ज्याचं नाव होतं WT मारुत. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 11, कोडिन म्हणजे सेंटर फॉर डिझाईन अँड इंजिनिअरिंग इन न्यूक्लिअर एनर्जी हे भारताचे पहिले अणुऊर्जा डिझाईन केंद्र कोणत्या IITत स्थापन केले जाईल? या ठिकाणी पहा, कोडिन म्हणजे काय, फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, सेंटर फॉर डिझाईन अँड इंजिनिअरिंग इन न्यूक्लिअर एनर्जी. मित्रांनो, याची स्थापना आहे ती IIT हैदराबाद मध्ये केली जाणार आहे आणि मित्रांनो यासाठी फ्रान्स आणि भारतातील कंपन्या सहभागी होऊन हा उपक्रम सुरू करत आहेत. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतीय लष्कराने SMPP लिमिटेड कडून अलीकडेच कोणते जेट पॉवर्ड कामिकाझे ड्रोन प्राप्त केले आहेत? मित्रांनो, भारतीय लष्करानं SMPP या कंपनीकडून, SMPP भारताचीच एक ड्रोन बनवणारी कंपनी आहे, या कंपनीकडून पीस कीपर नावाचे किंवा अग्निवेग या नावाचे जेट पॉवर्ड कामिकाझे ड्रोन प्राप्त केलेले आहेत. जेट पॉवर्ड कामिकाझे ड्रोन हा ड्रोनचा प्रकार आहे. या प्रकारचे पीस कीपर नावाचे किंवा अग्निवेग नावाचे ड्रोन भारत सरकारनं SMPP या कंपनीकडून खरेदी केलेले आहेत, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, पीस कीपर, किंवा दुसरं मराठी नाव असणार आहे अग्निवेग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन म्हणजे WIPO च्या ग्लोबल टॉप 20 पेटंट रँकिंग 2025 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय कंपनी कोणती ठरली आहे? या ठिकाणी पहा, WIPO ची एक नवीन यादी जाहीर झाली. यादी कोणती आहे? ग्लोबल टॉप 20 पेटंट रँकिंग 2025. यामध्ये मित्रांनो भारतातील पहिल्या 20 मध्ये, जगातील पहिल्या 20 मध्ये भारतातील फक्त एकच कंपनी आहे. ती एकमेव कंपनी कोणती? जिओ प्लॅटफॉर्म्स, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक 14, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA ने जून 2026 मध्ये आपली किती वर्ष पूर्ण केली? आता मित्रांनो, मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण याचं उत्तर ऑलरेडी पाहिलेलं होतं. जर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल. तुम्हाला याचं उत्तर येत आहे तर कमेंट करून सांगा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्सनं 2026 मध्ये आपली किती वर्ष पूर्ण केलेली आहेत? प्रश्न क्रमांक 15, इंडिया AI मिशन च्या पाठिंब्याने अवतार AI ने कोणते भारताचे पहिले स्वदेशी AI व्हिडिओ मॉडेल लॉन्च केलेले आहे? यामध्ये थोडं करेक्शन आहे पहा. या ठिकाणी आपण सांगितलेलं होतं की कृत्रिम AI नावाच्या कंपनीनं वर्या नावाचं व्हिडिओ बनवणारं AI मॉडेल लॉन्च केलेलं आहे, परंतु या ठिकाणी थोडं करेक्शन आहे. या ठिकाणी कृत्रिम AI नसून अवतार AI या कंपनीनं, अवतार AI नं काय केलेलं आहे तर भारतातील पहिलं स्वदेशी AI व्हिडिओ मॉडेल लॉन्च केलेलं आहे. फक्त आपल्याला काय करायचं, एक कमांड द्यायची आहे, एक प्रॉम्प्ट टाकायची आहे आणि आपल्याला पूर्ण व्हिडिओ तयार मिळणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो भारताचं पहिलं स्वदेशी AI व्हिडिओ मॉडेल आहे ते अवतार AI ने लॉन्च केलं, ज्याचं नाव आहे वर्या AI. ठीक आहे, वर्या नाव आहे, पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16, नॅशनल डिफेन्स अकॅडमी मधून प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सची पहिली तुकडी जून 2026 मध्ये भारतीय सशस्त्र दलात दाखल झाली. त्यात किती महिलांचा समावेश आहे? या ठिकाणी पहा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे NDA मधून प्रशिक्षण घेतलेल्या 17 महिलांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि मित्रांनो त्या 17 महिलांनी काय केलेलं आहे तर भारतीय सशस्त्र दलामध्ये सामील झालेल्या, दाखल झालेल्या आहेत, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. NDA मधून प्रशिक्षण घेतलेल्या 17 महिला भारतीय सशस्त्र दलामध्ये म्हणजे इंडियन आर्म फोर्सेस मध्ये दाखल झालेल्या आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, दूरसंचार मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय टपाल विभागाने इंडियन पोस्टनं भारतातील पहिली ड्रोन आधारित टपाल सेवा कोणत्या राज्यात सुरू केली? या ठिकाणी पहा, भारतातील पहिली ड्रोन आधारित टपाल सेवा आहे ती हिमाचल प्रदेशमधील मंडी ते रेहरधर या भागामध्ये सुरू करण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. हा मुख्यतः डोंगराळ भागामध्ये येतो, त्या ठिकाणी वाहतूक अंतर कमी असतं परंतु वाहतुकीला जास्त वेळ लागतो. मित्रांनो हे कमी करण्यासाठीच या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर पहिली ड्रोन आधारित सेवा आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस IEP ने जारी केलेल्या ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस ने जारी केलेल्या ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये भारत हा 163 देशांच्या यादीमध्ये 127व्या स्थानावर आहे, म्हणून पर्याय डी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19, ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये
कोणता देश जगातील सर्वात शांततापूर्ण देश म्हणून अव्वल स्थानी आहे? जगातील सर्वात शांततापूर्ण देश कोणता? तर आईसलँड हा जगातील सर्वात शांततापूर्ण देश ठरलेला आहे आणि पहिल्या स्थानावर आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. दुसऱ्या क्रमांकाला न्यूझीलंड, तिसऱ्या क्रमांकाला लक्षात ठेवा, पुढे नंतर सांगतो मी, किंवा चॅनल आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर आपल्याला याचे अपडेट्स मिळतील, किंवा पीडीएफ देणार आहे त्या पीडीएफ मध्ये त्याचं उत्तर असणारच आहे. पुढे मित्रांनो काय पाहिलं आपण? पहिल्या स्थानावर कोण आहे? आईसलँड आहे. तर शेवटच्या म्हणजे 163व्या स्थानावर कोण आहे? तर या ठिकाणी आहे येमेन. येमेन हा देश शेवटच्या स्थानावर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 20, बार्सेलोना कॅटलिना ग्रँड प्रिक्स 2026 ही फॉर्म्युला 1 रेस कोणी जिंकली? या ठिकाणी पहा, लुईस हॅमिल्टन यांनी बार्सेलोना कॅटलिना ग्रँड प्रिक्स 2026 जिंकलेली आहे म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. लुईस हॅमिल्टन कोणत्या देशाचे आहेत? उत्तर कमेंट करून सांगायचं. लुईस हॅमिल्टन हे कोणत्या देशाचे आहेत? पुढे प्रश्न क्रमांक 21, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान म्हणजे PMSMAच्या यशस्वी अंमलबजावणीला किती वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 10 years ऑफ PMSMA ही मोहीम राबवण्यात आली? या ठिकाणी पाहायचं आहे, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान याला 2026 मध्ये 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणून या ठिकाणी नवीन 10 years ऑफ PMSMA ही मोहीम राबवण्यात आली. या ठिकाणी वर दिलेलंच आहे 10 years ऑफ PMSMA म्हणून या ठिकाणी उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 22, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जून 2026 मध्ये मोगविरा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वर किती महिन्यांसाठी निर्बंध लादलेले आहेत? या ठिकाणी पहा, 6 महिन्यांसाठी निर्बंध लादलेले आहेत, ज्याच्या अन्वये ही बँक कोणाला कर्ज देऊ शकत नाही किंवा कुठेही आर्थिक गुंतवणूक करू शकत नाही म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23, भारत सरकारने सूक्ष्म वित्त संस्थांसाठी म्हणजे मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशनसाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम 2.0 ची मुदत कधीपर्यंत वाढवलेली आहे? मित्रांनो, भारत सरकारनं मायक्रो फायनान्स संस्थांसाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम 2.0 आहे ती 31 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवलेली आहे म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी 20 ॲडव्हान्स्ड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम म्हणजे ECGNSS जॅमर्स खरेदी करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत 449 कोटी रुपयांचा करार केलेला आहे? या ठिकाणी पहा, संरक्षण मंत्रालयानं अकॉर्ड सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत 20 एनहान्स्ड कॅपेबिलिटी ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम खरेदी करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने अकॉर्ड सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये हा करार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 25, भारत संचार निगम लिमिटेडने नेक्स्ट जनरेशन टेलिकॉम तंत्रज्ञानाच्या विकासासाठी कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेशी करार केलेला आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, भारत संचार निगम लिमिटेडने IIT कानपूर सोबत करार केला आहे, ज्यान्वये काय केलं जाणार आहे तर नेक्स्ट जनरेशन टेलिकॉम तंत्रज्ञानाचा विकास केला जाणार आहे म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, IIT कानपूर आणि भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे BSNL मध्ये हा करार झालेला आहे. BSNL, BSNL यासारखे फुल फॉर्म विचारले जातात, हे फुल फॉर्म देखील तुम्हाला पाहून ठेवायचे. ठीक आहे, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे प्रश्न संपलेले आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.